गायकर, पियुष गायकर गोलंदाज आहेत. ब्राईट हँड ओव्हर द वाकरकडून झाला सुद्धा पियुष. चांगला चेंडू पियुषांचा, अतिशय चांगला चेंडू पियुषांचा. एकदम छोटा खेळाडू आहे पियुष. आमचा गायकर पाटण सई मधलाच हा खेळाडू. एकविरा क्रिकेट क्लबचा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे तो पियुष. छोटा चेनीचा खेळाडू आहे आणि चांगला गोलंदाजी करतोय पियुष. पुढचा चेंडू पियुषांचा. चांगला चेंडू आणि फक्त चेंडू त्याने शॉर्ट लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान ढकललेला. एक धाव पुढे केले फलंदाजाने. थोडंसं मिस फिल्डिंग मध्ये आणि दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं मिस फिल्डिंग झाला. फलंदाजी मात्र पुरेपूर त्याचा फायदा उचलला आणि 2 धाव त्यांनी कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली धाव. माझ्या अगोदर यांचं समालोचन करतो ते सारले सुद्धा चांगल्या वेळात वेळ काढून आता. आणि पुढचा चेंडू बघूया. हवेमध्ये चेंडू आणि अरे वा, चांगला झेल, उत्कृष्ट झेल पकडला फलंदाज बाद. खूप असा धावत आला तो क्षेत्ररक्षक आणि ते चेंडू पाहिला. 2 टाळ्या वाजवायच्या झेलसाठी. माझ्या कॉमेंट्री बॉक्स मधले सगळे क्रिकेट रसिक आणि क्रिकेट समीक्षक कॉमेंटेटर बसलेले आहेत की जे ना क्रिकेटची खूप अशी जाण आहे ना. संपूर्ण जे ज्यांना आवड आहे क्रिकेट रसिक आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले. अशा वेळेला तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करायला पाहिजे, दाद द्यायला पाहिजे खेळाडूला की असा जो उत्कृष्ट झेल पकडला जातो तर त्या खेळाडूचं खरोखर कौतुक करायलाच पाहिजे आपण. पुढचा चेंडू पियुषांचा. चांगला चेंडू पुन्हा एकदा झेल होतोय आणि हा झेल फलंदाज बाद. उत्कृष्ट झेल फलंदाज बाद. अतिशय चांगले हॅट्रिक झालेले आहे. अतिशय चांगले गोलंदाजी केली आणि सगळे जे झेल गेले ते सगळे झेल पकडले गेले या ठिकाणी. त्याही क्षेत्ररक्षकांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो की एवढं चांगली गोलंदाजीला साथ दिल्यानंतर कुठला सामना कुठे फिरतो तो पाहायला मिळाला. आणि एक चांगला स्पेल त्यांनी टाकला पियुषने आणि आपल्या संघाला जे पाहिजे होतं, जे कर्णधार जे पाहिजे होतं असे यश त्यांनी संपादन केलं. आणि ह्या गोलंदाजाचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता माझ्याकडे स्कोअर याचा सामन्याचं वेळापत्रक आलेलं आहे. याचा पुढचा सामना आहे सामना नंबर 6 SP11 वांगणी पाटणसई वर्सेस साईराज इंटरप्राइजेस आमडसी. आता सामना सुरू होतोय. सार्लेने मला सांगितलं टॉसबॉक्स मध्ये याचा टॉस विनसाठी आमचे मनोज वाजे या ठिकाणी मी विनंती करतो दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये याचा टॉस विन करायचे पुढच्या सामन्याची. SP11 वांगणी पाटणसी वर्सेस कुठला आहे तो साईराज इंटरप्राइजेस आमडोसी असा सामना रंगणार आहे. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आता मला पाहायला मिळते कारण ऊन खाली होते. असल्या कडक उन्हामध्ये मला बरेचसे वाकणला सुद्धा विचारतात असल्या कडक उन्हामध्ये तुम्ही कशा काय मॅचेस ठेवल्यात. तर म्हटलं तुम्ही पाहायला या. ऊन आपल्याला लागतोय, खेळाडूंना आणि इकडे क्रिकेट रसिकांना ऊन लागत नाही, ताणी लागत नाही. एवढा क्रिकेटमय वातावरण या देविदास गायकर क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतो याच्या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी टॉस विन करण्यासाठी आपण दोन्ही कर्णधारांनी यावं अशी मी नम्र विनंती करतो. काल या सामन्याचं सुंदर या ठिकाणी उद्घाटन सोहळा आदरणीय रोहा तालुक्याचे माजी सभापती सदानंदजी गायकर, शिवराम भाऊ शिंदे, संतोषजी कोळी
यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्माननीय मधुकरराव ठमके हे आमचे ज्येष्ठ एक राजकीय क्षेत्रातली ही मान्यवर सगळी माणसं होती आणि त्याचबरोबर एक मोठी शासकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातली सुद्धा माणसं होती आणि आम्हाला एक प्रोत्साहनपर ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि या स्पर्धेचं शानदार उद्घाटन सोहळा काल या ठिकाणी झाला आणि या स्पर्धेला सुरुवात होऊन आतापर्यंतचे जे सामने झाले त्याच्यामध्ये कोणताही गालबोट न लागता हे स्पर्धेमध्ये जे जे संघ खेळले जे काही संघ पराभूत झाले काही संघ जिंकले परंतु कोणत्याही खेळाडूमध्ये किंवा इथे असणाऱ्या आमच्या मॅनेजमेंटमध्ये आमच्या मंडळाचे प्रतिनिधी त्यांच्यामध्ये रसिकांमध्ये कोणताही वादविवाद न होता जी स्पर्धा ठेवलेली आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ही जी लीग चालू आहे ही अतिशय देखणी स्पर्धा या ठिकाणी आयोजकांनी केलेली आहे आणि जे संघ घेतलेले आहेत ज्या संघ मालक आहेत त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो कारण तुम्ही जर संघांची जर इथलं घेतले नसते बोरकर तर एवढी रंगतदार हे सामने पाहायला मिळत नसता आमचे भाचे मडवे आहेत तुम्ही आहात नंतर सोपान जांभेकर आहे नंतर तेलंगे आहेत नंतर आमचे प्रल्हाद राणे आहेत नंतर शेखर ठाकूर आहेत ही जी सारी मंडळी आहेत तुम्ही आमचा दीपक माडिक आहे आमचे क्वारीवाले दुसरे शेट आहेत असे सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी टीम निवडल्यात आणि आपण त्या संघ खेळाडूने तुम्ही घेतलेत आणि अशा पद्धतीने टॉस विन झालं पाणीवाला पाठवू का कोण गेलाय कल्पेश पाणी द्यायला गेलास काय आता काय पुढे बोलायचं अजित त्याचं स्वागत करू वा वा हा कल्पेश खूप चांगली सूचना इथं आणलेली आहे तू पाणी घेऊन गेलास कल्पेश म्हणजे आपला कैलासवासी नामदेव कासार तुला पोलाट त्यांनी नाव दिलं होतं कल्पेशला कल्पेश ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचा तुझा फॉर्म त्यावेळी एवढा असायचा 2 वर्षापूर्वी तू मैदानामध्ये बॅट फिरवत निघालास की हमखास ओव्हरमध्ये 2-3 षटकार पडायचे आणि मी तुझ्या मॅच पाहिलेले आहेत कल्पेश आज जरी तुझा फॉर्म नसला तरी पण तुझा मी इनिंग पाहिलेले आहेत तोच फॉर्म त्याच वर्षापर्यंत राहत नाही आणि तुझा ज्यावेळी फॉर्म होता तर तू नक्की किंग होतास वज्रोलचा त्यात प्रश्न नाही आणि अजितने सांगितलं की पाणी घेऊन गेलाय पाणी घेऊन जाणं एक कमीपणाची गोष्ट नाही पाणी घेऊन जाणं म्हणजे उद्याचा त्या खेळाडूचं भवितव्य ह्या मैदानावरती आहे हे निश्चित सांगू शकतो आणि आमचे माडिक सांगते पुण्याची सुद्धा गोष्ट आहे पाणी पाजण्यासारखं मोठं पुण्य कशामध्ये नाही आणि ते सिद्ध होतं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आज या क्रीडांगणावरती देविदास गायकर क्रीडांगणावरती ही जी स्पर्धा रंगले ही खूप अशी GPLची स्पर्धा आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष प्रतीक गायकर नंतर आमचे मनोज वाजे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी SP11चा कॅप्टन कृपया इकडे यायचा मी विनंती करतो आपण टॉस विन करून घ्यायचा आहे कृपया सहकार्य करा ही नम्र विनंती आता हे धावसंख्या किती झाले आपले टोटल स्कोरर 64 ला तुझं नाव काय ऋतिक भोपी हा स्कोरर आहे आमचा गुन्हा लेखांकन करतो त्यांनी मला आताच कळवलंय का मी तर त्याच्यापासून लांब आहे आणि आमचे मान्यवर पाहुणे बसलेले आहेत असू दे सारले असू दे मी पण कळतोय मला इथून मी बघतोय ना तुमच्याकडून माहिती घेतो त्यांनी सांगितलं 64 धावांना जिंकायचं आहे 63 धावांचं कडवं आव्हान आहे हो चांगला चेंडू आणि तटवलंय मिडॉनच्या डिसेंट चेंडू जातोय मिड विकेट कडे चेंडू तडवून एक क्षेत्ररक्षक धावा जाऊन त्यांनी फक्त एका धावेवर रोखलेला आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अनिल भाऊ काल तुम्ही आपले आदरणीय लाडके जे आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यासोबत सेल्फी काढून घेतलात मनापासून आम्हाला स्वाभिमान वाटलं तुम्हाला क्रिकेटची एवढी आवड आहे तुम्ही भाऊजी कधी कधी नसता आपली ज्यावेळी टीम खेळायला जाते वज्रोलची धावीर तर अनिल भाऊंचं मार्गदर्शन मोलाचं असतो मनापासून अभिनंदन करतो भाऊ आणि गोलंदाजचं नाव काय सारले हरेश भोसले क्रिश हरीश बोला की मला न्यूझीलंडच्या गोलंदाजाचे नाव आहे तर हरेश भोसले चांगला तेज गोलंदाज आहे त्याचं रनिंग सो चांगले माझ्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून मला वाटते आणि चौकार 4 धावा गेलेल्या आहेत चांगला अतिशय चांगला फटका कमेडीचे चष्मा काढायला लागेल अनिल कासार यांचे कार्य खूप महान आहे प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असलेले अनिल कासार यांना मानाचा मुद्दा जय शिवराज जय श्रीकृष्ण अरे वा 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 कोणी पुश टाकले तुम्ही टाकलीत का भाऊजी वा वा चांगला आहे अनिल भाऊ तुमचं मोठं मला तुमची आता पोस्ट पाहायला मिळाली चांगला चेंडू आणि त्याचबरोबर
धावसंख्या आहे ती 5. 5 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज आहे हरेश, क्रिश हरीश तर हरेश भोसले. क्रिश हरीश एक अष्टपैलू खेळाडू न्यूझीलंडचा होऊन गेलेला आहे. अतिशय त्याचे मी सगळ्या इनिंग पाहिलेल्या आहेत. एवढा अष्टपैलू खेळाडू की न्यूझीलंड संघ एक यशाच्या पायरीवर जाऊन पोहोचला होता. आणि क्रिश आता भोसले, हरीश भोसले आणि हा उतुंग षटकार 6 धावा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑन बाउंड्री पुढचा चेंडू माझ्या वाकड्यांकडून जायला सुरुवात केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. आणि धावसंख्या आहे ती 11 विसावलेले धावसंख्या. या फलंदाजी नाव काय? विशाल शिंदे आणि रुपेश जाधव. ही सलामीची जोडी मैदानामध्ये. 63 धावांचं आव्हान आहे. 64 धावा त्यांना बनवायच्या आहेत. आणि आता पाहूया पुढचा चेंडू भोसले यांचा. राईट हँड ओव्हर द भोसले यांचा चेंडू आणि हा झेल सुटला. स्टेट हे होता, झेल होता. परंतु थोडंसं होतं क्रिकेटमध्ये. अझरुद्दीन, अजय जडेजा यांच्या सुद्धा हातातून किंवा रवींद्र जडेजा हे जे अव्वल क्षेत्ररक्षक आहेत आपले, त्यांच्यातून हातातून झेल सुटलेले आहेत. काही नाराज होण्याचं कारण नाही. होऊ शकतं, क्रिकेटचीच गोष्ट आहे ती. कारण मोठे मोठे स्टार क्षेत्ररक्षक आहेत, जे नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या सुद्धा हातातून झेल सुटलेले आहेत. काय अंपायर काय सूचना आहे? काय नाही ना? हा ठीक आहे. ओव्हर संपले. एक बॉल 1 to go. 5 बॉल झालेले आहेत. तर जगातला सर्वोत्तम जो क्षेत्ररक्षक होता तो जॉन्टी रॉड दक्षिण आफ्रिकेचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला लाभला होता तो त्याच्यानंतरचा 2 नंबरचा जो क्षेत्ररक्षक होता, काय म्हणतात ते खेळाडू? बघा स्कोरर काय. ओव्हर संपलेले आहे. सॉरी, 2 डॉट होते. षटक संपलेला आहे. हा षटक संपलेला आहे. सॉरी, षटक संपलेला आहे. आम्ही चुकीची माहिती कळवली होती. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. आणि आता पुढे आम्ही समालोचन करण्यासाठी संधी देतोय ती सारले. आणि कोण आहे ते? निशांत पाटील. आपण समालोचनात. अरे वा, तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आता काय नाव बोलले? निशांत पाटील. जरा थोडा वेळ बोला, तुम्ही सुद्धा समालोचन करा. आपली पहिलीच मुलाखत होतोय. धन्यवाद देतो. आणि मी आता पुढील माईक देतोय तो निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद पांडुरंगजी गायकर. या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं जीवन जणू काही घालवलेलं आहे, हे समालोचन आम्हाला कळलेलं आहे. तर त्यांचा प्रथमतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. आणि येथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर, तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू, सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघाचे खेळाडू, या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानावलीबाग सहर्ष आणि हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर विशाल शिंदे आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर रुपेश जाधव. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल होणार का? परंतु झेल तर मात्र सुटलेला आहे. आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा जमा होतील. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली 1 धाव मात्र झालेली आहे. एका धावेच्या मदतीने 13 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अतेश, बऱ्याच वेळेला असं म्हटलं की 13 आणि 17 हा क्रिकेटमध्ये अशुभ असा आकडा मानला जातो. पण तो का मानला जातो? त्याच्यामध्ये असं अशुभ असं काय आहे? ही केवळ अंधश्रद्धा आहे असं काहीही नसतं. कारण एखाद्याला विकेट मिळाली तर आपण बोलूयात, पण एकदा मैदानाच्या दिवशी या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाहीये. एक लक्षात घे, 13 या धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या संघाची जर विकेट गेली तर फिल्डिंगवाल्यांना ती विकेट मिळते, म्हणजे त्यांच्यासाठी तो लकी आकडा आहे. त्याच्यामुळे 13 आणि 17 बरेचसे समालोचक म्हणत असतात की तो अशुभ असतो, पण तो क्रिकेटमध्ये असं काही नसतं. ती केवळ अंधश्रद्धा आहे. वळूयात मैदानाच्या दिशेला. या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला चेंडू आपण पाहिलं तर मिडोमधून लोकांमध्ये क्षेत्ररक्षक आहे, काही क्षेत्ररक्षण केले जबरदस्त फुलातून. जिद्द काय असते ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच या चेंडूवरती सिंगल मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आतापर्यंत 14 लागते धावफलकावरती. दोनही संघ आपण पाहिलं तर नामवंत आहेत, नामांकित आहेत. या संघामध्ये सर्व जे खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे तेच सर्व खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर चूडचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 नंबर आणि धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा या धावफलकावरती लागत आहेत. टेनिस क्रिकेट आपण म्हटलं की खऱ्या अर्थानं 1980 ते 1990 मध्ये टेनिस क्रिकेट फार वेगळं होतं आणि आत्ताचा आपण विचार केला तर नक्कीच टेनिस क्रिकेटला एक वेगळं रूप आणि वेगळीच नक्कीच आपण पाहिलं तर अगदी वेगवेगळ्या स्पर्धा आपण या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहत असतो. अगदी ग्रामीण क्रिकेटपासून ते व्यावसायिक स्पर्धेपर्यंत संपूर्ण स्पर्धा बक्षीस पाहिलं तर प्रत्येक स्पर्धा ही 50,000 किंवा 1 लाखाच्या घरामध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर पनवेल तालुका ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. परंतु त्याच वेळेला आपण अलिबाग तालुका जोडला किंवा नागोठणा तालुका जोडला किंवा माणगाव तरी सुद्धा हरकत नाही, कारण प्रत्येक तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा हे आपण सातत्यानं पाहत असतो. यावेळेला पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा आलेला आहे. एक सिंगल कंप्लीट मत मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीनं 9ची धाव सुद्धा यात ऍड होणार आहे आणि 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 17 या नंबरचा आपण विचार केला तर असं म्हणण्याचा अशुभ आहे, परंतु जर इंटरनॅशनल मध्ये विचार केलास तर अजिंक्य राणेचा टी शर्ट क्रमांक आहे 17, रिषभ पंतचा टी शर्ट क्रमांक आहे 17, साऊथ आफ्रिकेचा अर्थात वादळ एबी डिव्हिलियर्स याचा सुद्धा टी शर्ट क्रमांक आहे 17. त्याच्यामुळे मित्रांनो असं काहीही नसतं. वळूयात मैदानाच्या दिशेनं. खूप चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण या मैदानामध्ये पाहतोय. आजचा दिवस आपण पाहिलं तर दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं सहकार्य हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मात्र लागलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, पंचांकडे अपील केली आणि या ठिकाणी पाहिलं तर मात्र फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. समाप्तीनंतर आपण पाहिली तर 17 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. आज आपण पाहिलं तर हिंदूंचा खऱ्या अर्थानं नवीन दिवस आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 1630 ते 1680 छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झाल्या रायगड भूमीवर अनेक प्रकारची संकट आली. त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ असेल, त्यानंतर कोणसारखी महामारी असेल, अशा प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं आपण सामोरे गेलो आणि खऱ्या अर्थानं आज आपण स्वाभिमानानं आणि अभिमानानं या रायगडच्या भूमीमध्ये जगत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण पाहिलं तर अजून 3 षटकांचा खेळ मात्र येणं बाकी आहे. खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मी सकाळी सुद्धा येऊन सगळ्यांची प्रशंसा केली. बऱ्याच ठिकाणी मी रायगड जिल्ह्यामध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळते, परंतु अशा प्रकारचं आयोजन फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. मग त्यामध्ये ट्रॉफीज असतील, त्याच वेळेला व्यासपीठ असेल, पॅन्डॉल असेल, मैदानाच्या सभोवताली अगदी सर्व काही गोष्टी ठीक एकदम व्यवस्थित केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जे सर्व श्रेय आहे ती या कमिटी आहे त्या कमिटीला मात्र जात आहे. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की बऱ्याच प्रकारची सोंग घेता येतात, परंतु पैशाचा सोंग मात्र घेता येत नाहीत. त्याच्यामुळे आर्थिक सहाय्य असेल किंवा त्याच वेळेला मेहनत असेल, मदत असेल, ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. आणि आज आपण पाहिलं तर देवीदास क्रीडांगण या मैदानावरती एक टेनिस क्रिकेटचा दर्जेदार आणि उत्कृष्ट खेळ आपण या ठिकाणी पाहत आहोत.
तर वेळ मात्र जास्त दौडायचा नाहीये, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. या ठिकाणी आपण ऑन साईडला पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने रवाना झालाय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरमध्ये आहे. एक डीप मिड विकेट, एक लॉंग लेग. जर आपण ऑफ साईडला पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अर्थात लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ मध्ये सुद्धा तैनात आहे. एक शॉर्ट पॉईंट आणि एक शॉर्ट थर्डमॅन. क्षेत्ररक्षण मात्र सजलेला आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रतीक. ह्या प्रकार पहिल्याच चेंडूवरती शॉट ऑन पुल केलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. पाहिलं तर गुढीपाडवा आहे, खऱ्या अर्थानं हिंदूंचा सण आहे. हिंदू अर्थात गुढीपाडवा म्हटलं की विजयाचं प्रतीक. खऱ्या अर्थानं घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आजपासून खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये जे अवगुण असतात, जे वाईट गुण असतात ते खऱ्या अर्थानं आपण टाळण्याचा प्रयत्न करतो, संकल्प करतो, निर्धार करतो आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीने जपता येईल या अनुषंगानं मात्र प्रयत्न करत असतो. तर आदरणीय मनोज वाजे सदस्य आहेत कमिटीचे, मी विनंती करतोय आपण लगेच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती षटकार आल्यानंतर आता मात्र प्रतीकला विचार करावा लागेल. प्रतीकला पहिला प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक मात्र टाकावा लागेल. येणारे 5 चेंडू मागे फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलेलं आहे. आपल्या संघाला कशा पद्धतीने जास्त धावा जमा करता येतील किंवा त्याच वेळेला संघ कशा पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये जाईल. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत. ज्या पद्धतीने मित्रांनो क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व असतं तसंच जीवनामध्ये सुद्धा वेळेला महत्त्व आहे. कारण ज्याला वेळेचं महत्त्व कळलं नाही तो आयुष्यामध्ये सातत्यानं अनसक्सेसफुल राहिलेला आहे. त्याच्यामुळे क्रिकेट काय किंवा जीवन काय वेळ फार महत्त्वाचा असतो. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या 23 लागते धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला चांगला फटका आहे त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू डीप मिडविकेटच्या वरून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. जेव्हा लागतं तेव्हा जे 1980 किंवा 1970 लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य येतं. कारण फार जुनी गाणी आहेत परंतु खूप अर्थपूर्ण आहेत आणि खऱ्या अर्थानं लागल्यानंतर आपल्याला नाचावंसं वाटतं. वळूयात मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहिलं तर गोलंदाजावरती संपूर्ण आक्रमण केलेलं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर डीप फाईन लेगच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. कमॉन डीजे. तिसरं चालू आहे. या षटकामध्ये फार धावा खर्च झालेल्या आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो जर पाहायला गेलं तर मी नेहमीच म्हणत असतो नुसते प्रॅक्टिस करणं याला महत्त्व नाही आहे, प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करतो याला महत्त्व आहे. बरेचसे निगेटिव्ह पॉईंट्स असतात ते मात्र भरून काढायचे असतात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो आपल्या माध्यमातून सातत्यानं चुका घडत असतात, पण तो चुका सुद्धा सुधारणं हे आपलं गरजेचं आहे. पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्स चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे कारण असं वाटलं होतं की हा चेंडू चौकार येईल, परंतु त्याच वेळेला एक जम्प घेतली आणि खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षकाचं प्रेझेन्स ऑफ माइंड हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 35 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. अजूनही या षटकातील मित्रांनो आपण पाहिलं तर येणारा एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलेला आहे आणि पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्वर चेंडूचा इशारा धावसंख्येत अतिरिक्त 1 निभर आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 36 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस आज आपण या मैदानावरती पाहतोय. अंतिम चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजूनही तैनात. यावेळेला जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि लेग बिफोर द विकेट
आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक पाहतोय ते अर्थात श्री एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सुमित काते व मनोज खांडेकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज जे आपण चषक पाहतोय ते अर्थात आदरणीय पवनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर या ठिकाणी उदय तेलंगे, तसंच मॅन ऑफ द सिरीज साही 11 वरवटणे व राहुल कदम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज आलेला आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु फक्त सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आतापर्यंत आपण पाहिली तर 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अडतीस धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं तर चेंडू फुटलेला आहे, त्याच्यामुळे पंचांनी मृत चेंडू म्हणून घोषित केलेला आहे, डेड चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर सर्व रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी उदंड प्रतिसाद आणि त्याच वेळेला या ठिकाणी मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचा या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर रसिक प्रेक्षकांची संख्या कमी असते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मैदानाच्या सोबत तुडुंब गर्दी ही मात्र रसिक प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी पुढील चेंडू विवेकच्या माध्यमातून, यावेळेला मात्र गुडलिन स्पॉटवरून चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय, चेंडू जातोय एक्सपायर. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव, 37 धावा या आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. मॅच जिंकायची असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान निश्चित करायचं असेल तर खऱ्या अर्थानं आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी हाणामारी करावी लागेल, प्रत्येक चेंडूमागे प्रहार करावा लागेल आणि त्याच वेळेला एकेरी आणि दुहेरीला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु फुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी वाया घालवलेला आहे. मी सकाळी सुद्धा म्हटलं होतं की जीवनामधील आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. परंतु या ठिकाणी पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तर एक धाव मात्र या ठिकाणी ऍड होईल. 38 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. यावेळेला आपण पाहिलं ना तर नक्कीच थोडंसं व्हर्सटाईल गोलंदाजी आपण पाहू शकाल. कधी फास्टर चेंडू, कधी स्लोवर चेंडू. क्रिकेट काय किंवा जीवन काय, दोनही क्षेत्रामध्ये बदल करणं हा फार महत्त्वाचा असतो. अगदी आपण या गोलंदाजाचा विचार केला तर वयाने खूप लहान आहे, परंतु त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे. कधी फास्टर, कधी स्लोवर, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यापर्यंत एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र 23 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर आता बॅटिंग करणाऱ्या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु आणि आपण पाहिलं तर 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण पाहिलं तर आता मात्र येणारे तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना आता मात्र फलंदाज बाद. कमॉन डीजे. नामांकित खेळाडू आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी चांगली बॅटिंग झाली तर बॅटिंग संघ करणारा संघ जिंकणार आहे. परंतु त्याच वेळेला मी गोलंदाजीचं कौतुक करेल. जरी अर्थात आपण पाहिलं तर अनुभव कमी असेल, परंतु क्लास मात्र त्याच्यामध्ये आहे.
आपल्या गोलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थानं एक छोटा गोलंदाज विवेकच्या माध्यमातून होत आहे. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. यावेळेला काय जबरदस्त अफलातून चेंडू, गुडलेन स्पॉटवरून चेंडू बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आणि आता आपण पाहिलं ना तर या ठिकाणी मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. मी नेहमीच म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे, ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणावरून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी, आणि ती सुरुवात खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या संघाने केलेली आहे. कारण समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावेची गरज. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज असताना आता मात्र संपूर्ण जबाबदारी असणार आहे. ती गोलंदाज या ठिकाणी येतोय. गोलंदाजचं नाव लगेच सांगायचं आहे. गोलंदाजचं नाव लगेच सांगायचं आहे. कल्पेश मात्र अंतिम षटक घेऊन येतोय. येणारे 6 चेंडू आणि अर्थात आपण पाहिलं तर 20 धावेची गरज आहे. ऋतिक, आपण पाहिलं तर नक्कीच तुम्हाला 2016चा तो वर्ल्ड कप अर्थात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड सामना, आणि खऱ्या अर्थानं वेस्ट इंडिज संघाला सुद्धा जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावेची गरज असताना कार्लोस ब्रेथवेट यांनी 4 चेंडू मागे 4 षटकार लगावले होते आणि वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता. त्या प्रकारची पुनरावृत्ती या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल का? 6 चेंडू 20 धावेची गरज. पहिला चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु या ठिकाणी पाहिलं तर समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती घेऊन जाणार आहे. प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर चेंडू 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव कंप्लीट, आणि एका धावेवरती आपण पाहिलं तर समाधान. येणारे आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे एक स्कोरर मला सांगेल 19 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता मात्र कुठेतरी काही अंशी पुढे जातोय फिल्डिंग करणारा संघ. जिंकायचं असेल तर बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल आणि मोठे प्रहार करावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जोरकर सापील, आणि पंचांचं आपण पाहिलं तर बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. कमॉन. सूर्यनारायण उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. म्हणूनच मित्रांनो, मी अगोदरच म्हणालो की अर्थात या रायगडच्या पावन भूमीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये अनेक प्रकारची संकट आली, परंतु कुठल्याही संकटाला न डगमगता प्रत्येक संकट आपण निधड्या छातीनं सामोरं गेलं, आणि अजून सुद्धा आपण पाहतोय अगदी स्वाभिमानानं, अभिमानानं आणि गर्वानं या रायगडच्या भूमीमध्ये जगत आहोत. दोन चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारा संघ आगेकूच करतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. यावेळेला हा मात्र चेंडू स्वरी पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून चेंडूचा इशारा, आणि अतिरिक्त 1 धाव आपण पाहिलं तर 2 धावा ऍड होतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आतापर्यंत 47 लागते धावफलकावरती, आणि आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 17 धावा. या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होणार? यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक पण तो चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 ची पुनरावृत्ती या मैदानावरती होणार का, हे प्रश्नचिन्ह आता रसिका प्रेक्षक उभं राहिलेलं आहे. 1 चेंडू आणि 13 धावेची गरज. एखादा नो चेंडू, एखादा एक्स्ट्रा चेंडू फायदेशीर ठरू शकतो, परंतु या ठिकाणी नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी पराभूत होतोय. आपण या ठिकाणी नक्कीच चांगला खेळ केला, परंतु काही प्रयत्न मात्र कमी पडलेत.
आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या मॅच मधील पियुष गायकर याला मी विनंती करतोय, आपण या स्पर्धेमधील हॅट्रिक घेतलेली आहे, तर जो छोटा गोलंदाज होता त्याला मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेमधील मॅन ऑफ द मॅच आहे. कारण आपण ऋतिक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिली हॅट्रिकचा आपण विचार केला तर टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक. तर नेक्स्ट मॅच साठी मी या ठिकाणी अनाउन्समेंट करत आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे नवनाथ SP11 वांगडी विरुद्ध साईराज एंटरप्राइजेस या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक छोटा खेळाडू ज्याने हॅट्रिक साधलेली आहे, आता तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अगदी 17 ते 18 वर्षाचा हा खेळाडू, परंतु खऱ्या अर्थानं खूप चांगले या ठिकाणी खेळ मात्र केलेला आहे. तर आपण पाहतोय अर्थातच सन्मानित करत असताना पहिली हॅट्रिक ज्याने नोंदवली आपल्या नावावरती. मी अगोदरच म्हणत होतो की इंटरनॅशनल मध्ये आपण विचार केला तर टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक प्रेट्स पोपर जो ऑस्ट्रेलियाचा आहे त्याने आपल्या नावावरती केलेली आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओडीआयचा विचार केला तर जलालउद्दीन जो पाकिस्तानचा आहे त्यांनी पहिली हॅट्रिक ही आपल्या नावावरती केलेली आहे. आणि T20 फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा ब्रेटली ज्याने पहिली हॅट्रिक बांगलादेश विरुद्ध आपल्या नावावरती केलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपण पाहतोय अर्थात विवेकने आपल्या नावावरती केलेली आहे. त्याचा हार्दिक हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तसेच मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी नेहमीच म्हणत असतो की दानशूर व्यक्तिमत्व हे आपल्या समाजामध्ये फार कमी असतात. कारण व्यक्ती आणि व्यक्तिमत्वामध्ये फार फरक आहे. व्यक्ती आज न उद्या या जगातून जाणारी असते, परंतु व्यक्तिमत्व हे तसंच टिकून राहतं. आणि त्या सर्व व्यक्तिमत्वाने या मंडळासाठी खऱ्या अर्थानं सरळ हस्ते मदत केलेली आहे. त्यांचं नक्कीच नाव वाचणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. तर या स्पर्धेला प्रथम आणि द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं जे आपण बहारदार आणि नयनरम्य चषक पाहतोय, हे चषक श्री एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सुमितजी काते आणि आदरणीय मनोजजी खांडेकर यांच्या माध्यमातून आलेले, यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जी सायकल पाहतोय ती साई 11 वरवटणे संघ आणि राहुल कदम वाघळी यांच्या माध्यमातून आलेली आहे, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच प्रत्येक सामन्यासाठी आपण जे मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक पाहतोय हे अर्थात आदरणीय स्वप्नील कोदे ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांचा या प्रथमतः मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द माफ करा या ठिकाणी मालिकेसाठी मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. तसेच या ठिकाणी पब्लिक हिरो जो असणार आहे त्यासाठी कूलर आहे, आणि हे कूलर आदरणीय निलेश खांडेकर आणि आदरणीय रुपेश जाधव यांच्या माध्यमातून आलेले आहे, त्यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी फलंदाज आणि गोलंदाज जे असणार आहे त्यांच्यासाठी चषक आहे. हे चषक अर्थात आदरणीय पवनजी म्हात्रे बाहेरशिव यांच्या माध्यमातून आलेले, यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच सिक्सर किंग जे आहेत, सिक्सर किंगसाठी जे चषक आहेत यासाठी अर्थात अंकुश तेलंगे यांच्या माध्यमातून आलेला आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे असणार आहेत त्यासाठी जे चषक आहे ते उदय तेलंगे खाम यांच्या माध्यमातून आलेला आहे. तसेच उभरता तारा जे चषक आहे ते अर्थात उदय तेलंगे आणि अंकुश तेलंगे यांच्या माध्यमातून आलेला आहे. तसेच क्रिकेट प्रेमी जे चषक आहे हे उत्तम, ज्यांना आपण बंड्या नावाने संबोधतो, उत्तम रेवाळे आणि पंकज कोकाडे यांच्या माध्यमातून आलेला आहे, यांचा आभार व्यक्त करतोय. तर या सर्व दानशूर व्यक्तींचा पुन्हा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण आपल्यामुळेच ही स्पर्धा पूर्णत्वाला गेलेली आहे. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी नवीन सामना मैदानावरती सुरू होतोय आणि पहिल्या सत्राचं मी समर्थकांसाठी आमंत्रित करतोय आदरणीय पांडुरंगजी गायकर यांना. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. आज